नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे। कौटुंबिक वादानंतर 1.5 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी अवघ्या 1 तासात शोध घेत त्याला आणि चिमुकलीला सुखरूप ताब्यात घेतले। त्यानंतर समुपदेशन करून दोघांनाही कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले। बेलतरोडी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल भूषण आणि अतुल हे नियमित पेट्रोलिंग करीत असताना बीटच्या पंचिंग पॉइंट जवळ एका महिलेने त्यांच्याकडे धाव घेत मदत मागितली। पती पत्नींमध्ये झालेल्या वादानंतर तिचा पती 1.5 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने घरातून निघून गेल्याची माहिती तिने पोलिसांना दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बीट मार्शल भूषण आणि अतुल यांनी वेळ न दडवता परिसरात शोध मोहीम सुरू केली। जवळपास 1 तास अथक शोध घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेली 1.5 वर्षाची चिमुकली सुरक्षित अवस्थेत आढळून आली। यानंतर पोलिसांनी दोघांनाही सुरक्षित ताब्यात घेत त्यांचे समुपदेशन केलेत आणि वडील तसेच चिमुकलीला पत्नीच्या स्वाधीन केलेत। प्राथमिक माहितीनुसार संबंधित पती पत्नी हे दोघेही बांधकामावर मजुरीचे काम करतात। कौटुंबिक वाद आणि गैरसमजातून संबंधित व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे। बीट मार्शलच्या तत्परता, संवेदनशीलता आणि वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। बीट मार्शल यांनी तात्काळ जी गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी सतत 1 तास त्या एरियामध्ये अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना पती आणि मुलगी जी आहेत सुरक्षितरित्या मिळाली आणि त्यांना रेस्क्यू करून त्यांचं समुपदेशन केलं आणि पत्नीच्या ताब्यात दिलेलं आहे। यामध्ये दोघं बेसिकली मजूर होते आणि बांधकामाच्या ठिकाणावर ते काम करत होते आणि त्यांचं त्याच्यामध्ये थोडासा वाद झाला होता आणि गैरसमजातून पती आत्महत्या करायला निघून गेला होता। तर हे बेलतोडीच्या पेट्रोलिंग पथकाने बीट मार्शलनी ही एक चांगल्या प्रकारची कारवाई केलेली आहे। वेळीच मिळालेली माहिती, तातडीने सुरू केलेली शोध मोहीम आणि संवेदनशील समुपदेशन यामुळे एका कुटुंबावर ओढवणारे मोठे संकट टळले आहे। बेलतरोडी पोलिसांच्या या कार्याची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे।